तर मित्रांनो, काही लोक खूप मेहनत करूनही यशस्वी होत नाहीत. तर काही लोक कमी प्रयत्नातही जीवनात पुढे जातात. ह्याचं कारण काय असू शकतं? महान अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ चाणक्य यांनी अशा काही चुका सांगितल्या आहेत, ज्या माणसाला हळूहळू अपयशाकडे नेतात. जर तुम्ही या चुका टाळल्या, तर तुमचं जीवन अधिक यशस्वी आणि आनंदित होऊ शकतं. तर पाहूयात कोणत्या कोणत्या चुका आहेत. पहिली आहे, आळस कधीही करू नका. चाणक्य म्हणतात की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो व्यक्ती आजचं काम उद्यावर ढकलतो, त्याच्या हातून अनेक संधी निघून जातात. यश मिळवण्यासाठी कृती आवश्यक आहे. ह्यातून आपण धडा काय घेतला? आजचे काम हे आजच पूर्ण करा. पाहूयात दुसरं काय आहे. तर दुसरं आहे, चुकीच्या लोकांची संगत करू नका. वाईट मित्र किंवा नकारात्मक लोक तुमच्या विचारांवर परिणाम करतात. जशी संगत तसं रंगत आपल्या इकडं म्हटलं गेलेलं आहे. जर तुम्ही सतत तक्रार करणाऱ्या व्यक्ती किंवा चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांसोबत राहिलात, तर त्याचा परिणाम तुमच्यावर होतो. ह्याच्यातून आपण धडा काय शिकला? चांगल्या आणि प्रेरणादायी लोकांची साथ निवडा, नेहमी जीवनात पुढे जाताल. तर पाहूयात मित्रांनो, तिसरी कोणती चूक आहे जी आपण नेहमीच करतो पण आपल्याला कळत. तर पाहूयात तिसरी चूक कोणती. हां, ही सर्वात मोठी चूक आहे आपली, जी आपण एक मनुष्य म्हणून करतो. आपण सर्वांना आपलं गुपित सांगत राहतो. चाणक्यांनी स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगत नका बसू. का? काही लोक तुमचं कमकुवतपणाचा गैरफायदा सुद्धा घेऊ शकतात, जेणेकरून आपलं होणारं काम किंवा आपण जे करणाऱ्या गोष्टी आहे त्याच्यावर खूप मोठा परिणाम पडतो. ह्याच्यातून आपण धडा काय शिकला? तुमची महत्त्वाची योजना आणि वैयक्तिक गोष्ट फक्त विश्वासू लोकांनाच सांगा, जे जवळचे आहेत त्यांनाच. ही तिसरी गोष्ट खूप मोठी आहे मित्रांनो. आता पाहूया चौथी. तर मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा आहे. चाणक्यांनी सांगितलेलं आहे, अहंकार बाळगू नका. ज्ञान, पैसा किंवा शक्ती मिळाल्यावर काही लोक गर्विष्ठ होतात. अहंकारामुळे माणूस वास्तवापासून दूर जातो आणि त्याचे निर्णय चुकीचे होऊ लागतात. यातून आपण धडा काय शिकला? यश मिळाल्यानंतर आपण नम्रता सोडू नये. नम्रतेमुळे खूप लोक आपल्याला जोडले जातील. बघूयात पुढचं पाचवं. तर पाचवं आहे, रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्या हर एका मनुष्याला शिकायला पाहिजे. भगवद्गीतामध्ये पण रागावर खूप काही बोललेलं आहे. आणि चाणक्यांनी काय सांगितलं पाहूयात. रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा नुकसानकारक ठरतात. एका क्षणाचा राग अनेक वर्षाचे नाते तोडू शकतो. ह्या गोष्टीचा आपण धडा काय घेऊ शकतो ह्याच्यातून? कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा की ह्या निर्णयामुळं आपलं काय होऊ शकतं, जीवनात पुढं काय होऊ शकतं, हे पूर्ण विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा. तर पाहूया मित्रांनो, सहावं काय? शिक्षण आणि ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, चाणक्यांच्या मते ज्ञान हे सर्वात मोठं धन आहे. पैसा हरवला तर परत मिळू शकतो, पण अज्ञानामुळे संधी गमावल्या जातात. आयुष्यभर नवीन गोष्टी शिकाव, ह्याच्यातून आपल्याला धडा भेटतो. आणि नेहमी जीवनात माणसाने एक विद्यार्थी म्हणून जगाव, नवीन नवीन गोष्टी शिकाव, जेणेकरून आपला स्वतःचा विकास होतो, असं चाणक्यांचं नीतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. पाहूयात शेवटचा आणि सातवा खूप महत्त्वाचा चूक. सातवा आणि महत्त्वाचा, भीतीमुळे संधी सोडू नका. अनेक लोक अपयशाच्या भीतीमुळे प्रयत्नच करत नाहीत. चाणक्य म्हणतात, कार्य सुरू करण्यापूर्वी भीती वाटणे हे स्वाभाविक आहे, पण एकदा सुरुवात केली की मार्ग ऑटोमॅटिक सापडतो. तर ह्याच्यामध्ये चाणक्यांचं म्हणणं काय आहे? खूप लोक काम सुरू व्हायच्या पहिलेच घाबरतात की होईल का नाही होईल. हे नेगेटिव्ह थॉट्स काढून टाका. ह्याच्याने काहीच होत नाही, फक्त बरबादी. आणि ह्याच्याहून आपण धडा काय घेतला हे पाहूया थोडं. भीतीवर विजय मिळवा आणि कृती करा. घाबरून काहीच होत नाही. कामं करा, कर्म करा, फळ ऑटोमॅटिक भेटतं, असं ह्याच्यामधलं म्हणणं होतं. तर पाहूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर ए स्टोरी कथाला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये तुमची राय सांगा. एक प्रश्न टाकतो कमेंटमध्ये, त्याला उत्तर द्या. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढच्या अशाच इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल व्हिडिओ सकट. तेव्हापर्यंत
धन्यवाद.